हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आजची मॉर्निंग अशी झाली की मला खूप दिवसानंतर हा शिरा खायचा होता, म्हणून मी पिठाचा शिरा बनवलेला होता. म्हणजे जे आपलं गव्हाचं पीठ असते त्याचं तुपात छान भाजून घेतला. आणि हे बाळासाठी पण खूप छान असते. तुपात म्हणजे आपण तुपात पण भाजू शकतो आणि डालड्यात पण करू शकतो, बट बाळासाठी तर तुपच छान असते म्हणून तुपातच करून घेतलं मी. नंतर भाजल्यानंतर सगळी चांगली छान साखर वगैरे टाकली. माझं काम करतपर्यंत हा पण देवांसोबत खेळत होता आणि त्याला इतकं आवडत होतं माझ्या आईचं घर. कारण तो थोडा मोठा झाल्यानंतर फर्स्ट टाईमच आलेला होता. इतका छान शिरा झाल्यानंतर मी सगळ्यांना खायला दिला. मला असं वाटलं की कोणाला आवडणार नाही, पण सगळ्यांना आवडला. माझी बहीण तूप खात नाही, पण तिला पण खूप आवडला. नंतर रात्री झाल्यानंतर आम्ही नाईट वॉकसाठी निघालो. बिट्टू चालायला शिकल्यापासून 3 दिवसापासून त्याला चालायला इतकं आवडतं. रडणं आलं तरी त्याला चालायचं असते. नंतर नाईटमध्ये या सगळ्या बाहेर बसून गप्पा गोष्टी करतात, म्हणून मी पण थोडा एन्जॉय करून घेतला बऱ्याच दिवसानंतर. रात्री 11:30 झाले तरी मावशी आणि सात्विकची मस्ती काही संपत नव्हती. या दोघांना इतकी मस्ती सुचत होती की झोपायचा काहीच विचार नव्हता. बाहेर काहीतरी प्रॉब्लेम झाला होता नागपूरमध्ये, म्हणून कर्फ्यू लागलेला होता. तरी मला बघायचं होतं की आम्हाला विशाल मेगामार्टमध्ये जायचं होतं, बरेचसे सामान घ्यायचे होते, म्हणून जाऊन बघितलं तर काय बाहेर इतका म्हणजे कोणीच बाहेर नव्हतं आणि सगळं विशाल मेगामार्ट आणि सगळे शॉप बंद होते. इतका मूड ऑफ झाला, कारण मला बरंचसं सामान घ्यायचं होतं. बघू आता उद्या वगैरे उघडलं तर परत जाऊन बघणार मी. बिट्टू पण झोपला होता आणि उठल्यानंतर बघतो काय त्याचा पण मूड ऑफ झालेला होता. नंतर काय लगेच घरी परत आलो आणि बिट्टू झोपलाच होता, म्हणून त्याला झोपला. आणि बिट्टू आल्याच त्याला समजलं घरी आलं म्हणून उठला. त्याला जेवण वगैरे दिलं आणि जेवण झाल्यानंतर बिट्टू बघा कशी मस्ती करतोय. तो चालायला शिकला ना, खरंच त्याला इतकं आवडतं चालायला. त्याची मावशी त्याला चिडवत होती, जा आपल्या घरी, जा आपल्या घरी. आणि त्याला खरंच समजत होतं, असा हसत होता तो. बिचारा माझ्याकडे आला आणि माझ्यासोबत खेळायला लागला. असा होता आमचा दिवस. थँक्यू.